एका रात्री माझी पत्नी माझ्याशी भांडून तिच्या माहेरी गेली आणि मी एका रात्रीसाठी 1000 रुपयात एक मुलगी घेऊन आलो. पण माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा मी तिच्या अंगावरून कपडे बाजूला केले तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण ती रात्र माझ्यासाठी एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हती. एवढं भयंकर दृश्य पाहून माझे डोळे दगड झाले होते. ज्या मुलीला मी काही वेळापूर्वी आनंदाने माझ्या घरी घेऊन आलो होतो ती माझ्या बेडवर निवस्त्र पडलेली होती आणि तिच्या शरीराची अवस्था पाहून माझं अंग थरथर कापत होतं. तिला जोरात रडावंसं वाटत होतं, पण असं वाटत होतं की तिचा दम आतल्या आत गुदमरत आहे. जिवंत असूनही ती एखाद्या मुर्द्यासारखी होती. आज रात्री त्या मुलीसोबत माझी वासना पूर्ण करण्यासाठी मी दारू पिलो होतो. मी अजूनही नशेत होतो, पण त्या मुलीच्या अशा अवस्थेने मला शुद्धीवर यायला भाग पाडलं होतं. मी कल्पनाही केली नव्हती की एका 15-16 वर्षाच्या मुलीचं शरीर मला अशा अवस्थेत बघायला मिळेल. माहीत नाही कुठल्या क्रूर माणसाने तिच्यावर एवढे अत्याचार केले होते की तिचं संपूर्ण शरीर. माझं नाव विजय आहे आणि मी एका ऑफिसमध्ये नोकरी करत होतो. मला पैशाची काहीच कमी नव्हती आणि दुसरा काही प्रॉब्लेम देखील नव्हता. पण माझी बायको ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अडचण बनली होती. नेहमीप्रमाणेच एका दिवशी ती माझ्याशी भांडण करून माहेरी जाऊन बसली. तिची नेहमीचीच हीच सवय होती की आमचं कुठल्याही गोष्टीवरून भांडण झालं की ती लगेच आपलं सामान बांधून माहेरी जात होती. मी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण तिचा राग काही शांत होत नव्हता. म्हणूनच त्या दिवशी ती जेव्हा माझ्याशी भांडण करून घरातून जाऊ लागली तर मी देखील तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. मी देखील रोजच्या या भांडणाला कंटाळलो होतो आणि आता काही काळ मला शांतता हवी होती. माझी बायको पूनमला वाटत होतं की मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण जेव्हा तिने बघितलं की मी तिला थांबवत नाही तेव्हा ती आणखीन रागावली आणि घराचा दरवाजा जोरात आदळून बाहेर निघून गेली. आणि मी हसलो, कारण यावेळी ती घर सोडून गेल्याने मला फरक पडणार नव्हता, तर मी मजा करणार होतो. प्रत्येक वेळी ती स्वतःच्या माहेरी जाऊन शांत बसत होती आणि मी पूर्ण वेळ तिची समजूत काढण्यात किंवा तिच्या आईवडिलांच्या घरी फेऱ्या मारण्यात घालवत होतो. म्हणून मी ठरवले होते की यावेळी मी तिला तिच्या स्वतःच्या भरोश्यावर सोडेल आणि माझी इच्छा इतर मार्गाने पूर्ण करेन. जशी पूनम घराच्या बाहेर पडली मी लगेच तयार झालो आणि गाडीची चावी उचलून गुणगुणतच शांताबाईच्या हवेलीकडे निघालो. मला माहीत होतं माझी प्रत्येक इच्छा शांताबाईच्या दारात आल्यावरच पूर्ण होईल आणि इथे आल्यावर मला हवे ते शांततेचे क्षण मिळतील. सकाळी सकाळी मला हवेलीवर बघून शांताबाई म्हणाली, "काय विजय साहेब, आज सकाळीच हवेलीवर हजेरी लावली? आनंदाच्या आणि मजेच्या शोधात इथे आलो आहे." माझं बोलणं ऐकून शांताबाई म्हणाली, "तर मग तुझ्यासाठी खूप चांगली बातमी आहे. 17 वर्षाची एक खूप तरुण आणि सुंदर मुलगी आली आहे आणि मी तिला खूप कमी पैशात काही काळासाठी तुझ्या ताब्यात देऊ शकते. कारण ती इथे नवीन आहे आणि कमी वयाची असल्यामुळे खूप भित्री आहे. मला माहीत आहे तू एक सभ्य पुरुष आहेस आणि तिच्यासोबत काही चुकीचं करणार नाही. त्या बिचारीसोबत एक खूप भयानक घटना घडली आहे. जमलंस तर तिला थोडं प्रेम दे." 17 वर्षाच्या मुलीबाबतीत ऐकून मला फार आनंद झाला आणि शांताबाईने किंमत देखील खूप कमी सांगितली होती. फक्त 1000 रुपयात ती पूर्ण रात्र त्या मुलीला माझ्या ताब्यात देण्यासाठी तयार झाली होती. मी लगेच होकार दिला. शांताबाईने त्या मुलीला बोलावलं. तिचं नाव अंजली होतं. ती छोटे छोटे पावलं उचलत शांताबाईच्या जवळ आली. मी तर तिला पाहून पापणी झाकायचंच विसरून गेलो होतो. वयाच्या 17व्या वर्षी तिचं तारुण्य ओसंडून वाहत होतं आणि मला तिच्याकडे बघून आश्चर्य वाटलं. मी आजवर इतका निरागस चेहरा आणि एवढं सौंदर्य बघितलं नव्हतं. मी तर स्वतःलाच नशीबवान समजत होतो की फक्त 1000 रुपयात मला त्या सुंदर मुलीबरोबर एक रात्र घालवायला मिळणार होती. माझी पत्नी पूनम देखील खूप सुंदर होती, पण तिच्या तोंडात आग होती. तिच्या तोंडाने तिची सुंदरता दफन करून टाकली होती. आता मला तिच्यात कुठलाच चांगुलपणा वाटत नव्हता. पण या अंजलीला बघून मी माझं सर्वस्व हरवून बसलो होतो. त्यांचा इरादा बदलू नये म्हणून मी पटकन शांताबाईच्या हातात 1000 रुपये दिले आणि त्यांना शब्द दिला की एक रात्र घालवल्यानंतर मी अंजलीला हवेलीमध्ये घेऊन येईल.
शांताबाईची परवानगी घेऊन मी अंजलीला हात पकडून तिला हवेलीतून बाहेर घेऊन आलो. मी विचार करून खुश होतो की पूनमला तर माहीत देखील होणार नाही की मी तिच्या पाठीमागे अय्याशी करतो. पण ते म्हणतात ना की सत्य लपून राहत नाही, एक ना एक दिवस ते समोर येतेच. मला पण अंदाजा नव्हता की माझं हे सत्य समोर येईल. अंजलीला घेऊन मी सरळ माझ्या घरी पोहोचलो. माझं हृदय जोराने धडकत होतं. ही पहिली वेळ होती जी मी एका परस्त्रीला एकटेपणात घरी घेऊन आलो होतो. माझ्या नियतीत खोट होती म्हणून माझ्या कपाळाला अनेकदा घाम येत होता. शेवटी मी माझ्या पत्नीला धोका देऊन तिची जागा एका बाजारू बाईला देत होतो. मी अंजलीला सरळ माझ्या बेडरूममध्ये नेलं आणि तिला बेडवर बसवलं. ती दिसायला फार सुंदर होती. मी तिचा हात पकडला आणि तिच्या सुंदरतेची प्रशंसा करू लागलो. अंजली खूपच शांत बसलेली होती. ती काहीच बोलत नव्हती आणि काहीच ऐकत नसल्यासारखं वाटत होती. मला वाटलं कदाचित ती कमी वयाची आहे, त्यामुळे तिला संकोच वाटत असेल. मी प्रेमाने तिला माझ्याजवळ घेतलं आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू माझ्या बेडवर झोपून तिने कपडे बाजूला केले. तर तिचं शरीर पाहून माझा थरकाप उडाला. तिची अवस्था पाहून मी श्वास घ्यायचं विसरून गेलो होतो. एका क्षणासाठी मला वाटत होतं की कदाचित ती मेलेली आहे, परंतु ती जिवंत होती. ती श्वास घेत होती. ती पापण्यांची हालचाल करत होती, पण त्या पापण्यांखालच्या डोळ्यात मला जीवाची काही चमक दिसत नव्हती. मी स्तब्धपणे तिला विचारले, तुझी अशी अवस्था कोणी केली आहे? तुला काय झाले आहे? तिने माझ्याकडे निर्जन डोळ्यांनी पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले आणि ते अश्रू उशीर टपकू लागले आणि ती हळुवारपणे म्हणाली, एका क्रूर राक्षसाने. तिच्या बोलण्याने माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. मी मूकपणे तिचं अस्तित्व न्याहाळत होतो. तिथे उपस्थित असलेल्या खुणा तिच्या शब्दांची साक्ष देत होत्या. क्षणातच माझी सगळी नशा दूर झाली आणि मी तिला सोडून काही पावले मागे आलो. ती विचित्र पद्धतीने म्हणाली, काय झालं साहेब? तुम्ही ज्या हेतूने मला इथे आणलं आहे तो पूर्ण करणार नाही का? तिचं बोलणं ऐकून मी शरमेने अंथरुणावर पडलेली चादर तिच्या अंगावर टाकली आणि म्हणालो, नाही, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तो क्रूर राक्षस कोण आहे ज्याने तुझ्यासोबत असा अत्याचार केला. काही वेळ शांत राहिल्यानंतर तिने मला जी कहाणी सांगितली ते ऐकून माझा आत्मा हादरला होता की कशा प्रकारे ती एका क्रूर राक्षसापर्यंत पोहोचली होती आणि त्याने तिच्यासोबत काय केलं होतं. अंजलीकडे बघून मला अनेकदा माझ्या बायकोची काळजी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरही असा निष्पापपणा होता जसा अंजलीच्या चेहऱ्यावर होता. पूनम देखील घरातून एकटीच निघाली होती आणि मी तिला थांबवलं देखील नव्हतं. उलट ती जाण्याचा आनंद व्यक्त केला होता. काही क्षणातच माझ्या मनात विचार आला की जर असाच कोणी क्रूर व्यक्ती तिला भेटला तर, आणि हाच विचार करून मला भीती वाटू लागली. माहीत नाही ती माहेरी पोहोचली होती की नाही. मी तर तिची काही खबर देखील घेतली नव्हती. ती कुठे होती मला काहीच माहिती नव्हतं. मी अंजलीला म्हणालो की उठून तयार हो, मी तुला परत सोडून येतो. माझं बोलणं ऐकून ती उभी राहिली आणि म्हणाली, साहेब पैसे पूर्ण द्या, नाहीतर शांताबाई मला खूप मारेल. मी तिला तिच्या अपेक्षापेक्षा जास्त पैसे हातात दिले आणि तिला सोडण्यासाठी बाहेर पडलो, कारण तिला सोडून मला पूनमचा शोध घ्यायचा होता. मी पूनमवर किती प्रेम करत होतो या गोष्टीची जाणीव मला अंजलीला भेटल्यानंतर झाली. माझं आणि पूनमचं लव्ह मॅरेज होतं, पण कधी कधी लग्नापूर्वीची व्यक्ती आपल्याला खूप सुंदर आणि मनमोहक वाटते, पण लग्नानंतर तिच्या उणीवा आणि चुका आपल्याला सहन होत नाही. असंच काहीतरी माझ्या आणि पूनमसोबत झालं होतं. पूनमला छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायची सवय होती आणि तिच्या या सवयीमुळे घरातील वातावरण खराब झालं होतं. ती एखाद्या किरकोळ गोष्टीवरून एवढी भांडायची की मी बोर होत होतो. लग्नाच्या पहिल्या महिन्यातच आमच्या दोघांमध्ये विचित्र प्रकारची लढाई सुरू झाली होती, ज्याची सुरुवात नेहमीच पूनमकडून होत होती आणि शेवट माझ्याकडून. मी एक पुरुष होतो आणि माझी इच्छा होती की मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर मला घरात शांतता आणि बायकोचा आनंद मिळावा, पण माझ्या नशिबात बायकोचं सुख नव्हतं. माझ्या घरात पाऊल टाकण्याचा उशीर होतो की ती लगेच कुठल्या तरी गोष्टीवरून गोंधळ घालायला सुरुवात करायची आणि तिच्या या सवयीने मी चुकीच्या रस्त्यावर जाऊ लागलो होतो. मी घरापासून दूर जाऊ लागलो होतो. पूनमपेक्षा जास्त वेळ मी माझ्या मित्रांसोबत घालवत होतो
कारण मला माहीत होतं घरी गेल्यावर भांडणाशिवाय मला काहीच मिळणार नाही. माझा मित्र राहुलने काही दिवसातच ओळखलं होतं की मी माझ्या बायकोला कशा प्रकारे कंटाळलो आहे. सुरुवातीला त्याला आश्चर्य वाटलं की ज्या मुलीसाठी मी सगळ्या दुनियेशी लढलो त्याच मुलीमुळे मी लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात इतका बोर कसा काय होऊ शकतो. पण जेव्हा मी त्याला सांगितलं की पूनमचा व्यवहार कसा असतो तर तो हसून म्हणाला, अगोदर काय तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली होती का जी हकीकत तुला आत्ता दिसत आहे. राहुलचं बोलणं ऐकून मला लाज वाटली होती, कारण खरंच लग्नाच्या 2 वर्षा अगोदर मी आणि पूनम एकमेकांवर प्रेम करत होतो आणि गेल्या 2 वर्षात मी पूनमचं हे रूप कधीच बघितलं नव्हतं आणि कधीच आमच्यात भांडणे झाली नव्हती. पण माहीत नाही, लग्नानंतर पूनम एकदमच बदलली होती. राहुल म्हणाला, चल विजय, मी तुला अशा जागेवर घेऊन जातो तिथे तुला सुखच सुख भेटेल. कोणीच तुझ्यासोबत भांडणारा नसेल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. राहुलचं बोलणं ऐकून मी त्याला हसून म्हणालो, काय तू मला स्वर्गात घेऊन जाणार आहेस का? कारण जिवंत असताना मला समाधान मिळणार नाही. माझं बोलणं ऐकून राहुल जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला की मी तुला स्वर्गात घेऊन जात नाही तर शांताबाईच्या हवेलीवर घेऊन जात आहे. तिथे जाऊन तू तुझी सर्व दुःख विसरून जाशील. माझ्यासाठी हे नाव एकदम नवीन होतं. या अगोदर राहुलने अशा कुठल्याच नावाचा उल्लेख केला नव्हता. मी त्याला आश्चर्याने विचारलं, ही शांताबाई कोण आहे? तर त्याने पटकन आपल्या ओठांवर बोट ठेवून मला शांत राहण्याचा इशारा केला. मला समजलं होतं की तो ही गोष्ट आपल्या बायकोला चोरून करत आहे. मी लगेच हसायला लागलो. आम्ही दोघे एकाच माळीचे मणी होतो. त्याने माझा हात धरून मला त्याच्या घराच्या बाहेर आणलं आणि म्हणाला की अशा गोष्टी मोठ्याने बोलत नसतात, भिंतीला पण कानं असतात. तिथे गेल्यावर पूनमनं दिलेले दुःख तू विसरून जाशील. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राहुल पुढे माझं काय चालणार होतं? तो माझा जिगरी दोस्त होता. एखादी गोष्ट म्हटल्यावर तो मागे हटत नव्हता. मी असा विचार करून त्याच्यासोबत गेलो की कदाचित शांताबाई एक चांगली बाई असेल आणि मला तिथे जाऊन समाधान मिळेल. पण तब्बल अर्ध्या तासानंतर मी आणि राहुल एका मोठ्या हवेलीच्या आतमध्ये आलो, जिची भव्यता आणि सुंदरता बघून मी स्तब्ध झालो होतो. मी त्याला हळूच म्हणालो, आता तू सांग, ही शांताबाई कोण आहे? राहुल म्हणाला की आतमध्ये जाऊन तू स्वतःच बघ. मी त्या हवेलीच्या आतमध्ये गेलो तर माझा जीवच गेला. आतमध्ये वेगळंच काही दृश्य होतं. एका बाजूला तबल्याचा थाप तर दुसऱ्या बाजूला घुंगरूंचा आवाज येत होता. तरुण आणि सुंदर मुली धुंदीत होत्या आणि त्यातल्या काही आजूबाजूला बसलेल्या पुरुषांकडून पैसे गोळा करत होत्या. मी नाईलाजाने राहुलचा हात पकडला आणि त्याला म्हणालो की इथून परत चल. मी एका सभ्य घरातील पुरुष आहे आणि आजपर्यंत अशा जागी कधीच आलो नाही. माझं बोलणं ऐकून राहुल हसू लागला आणि म्हणाला, इथे सर्व सभ्य घराण्यातीलच पुरुष येतात, कारण त्यांच्या बायका त्यांना सुख देत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करतात आणि आपल्याला स्वतःपासून दूर करतात. मी म्हणालो, तुझ्या वहिनीची देखील हीच अवस्था आहे. तिच्या वागण्यामुळेच मी नाईलाजाने शांताबाईच्या हवेलीच्या रस्त्यावर चालत आलो. राहुलने जबरदस्तीने मला दारू पाजली. मी आयुष्यात पहिल्यांदा दारू पिलो होतो. थोड्याशा दारूने मला पूर्ण नशा चढली होती आणि त्यानंतर योग्य अयोग्य विसरून मी राहुलसोबत त्या सुंदर तरुण मुलींच्या मुजऱ्याचा आनंद घेऊ लागलो. शांतता आणि आनंद काय असतो हे मला पहिल्यांदाच कळाले होते. त्या दिवसानंतर मी पूनमशी भांडण करणे बंद केलं होतं आणि जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी उठून शांताबाईच्या हवेलीत जायचो. इथे आल्यानंतर मी पूनम आणि तिचे प्रेम विसरून काही काळ शांततेत घालवला. जसजसे दिवस जात होते तसतसे मी माझ्या पत्नीपासून दूर जात होतो. मी तिच्याकडे दुर्लक्ष करतोय हे पूनमला जाणवत होतं. आता तर आमची भांडणी पूर्वीसारखी राहिली नव्हती, कारण मी घरी कमी वेळ घालू लागलो होतो. पूनमची माझ्या विरुद्ध नवीन तक्रार चालू झाली होती की मी तिला वेळ देत नाही आणि कुठे कुठे आपला वेळ घालून घरी परत येतो. एक रात्र आधी मी राहुलसोबत रात्रभर शांताबाईच्या हवेलीत होतो आणि सकाळी घरी पोहोचल्यावर पूनमचा स्वभाव पूर्णपणे बिघडला होता आणि ती माझ्याशी भांडू लागली. तिला माझ्यासोबत बाजारात जायचं होतं, पण मी तोंड फिरून झोपी गेलो आणि जेव्हा झोपेतून उठलो तर तिचा रागाचा पारा आणखीनच चढला होता आणि भांडण मर्यादेच्या पलीकडे गेलं आणि ती आपलं सामान उचलून निघून गेली. मी देखील तिला थांबवण्याच्या ऐवजी जाऊ दिलं. ती जाताच मी शांताबाईजवळ पोहोचलो. शांताबाईने मला मुलगी देताना जराही मागे पुढे बघितलं नाही.
कारण मी बऱ्याच काळापासून त्या हवेलीवर येत होतो आणि तिला माहीत होते की मी आता तिच्या हवेलीचे सौंदर्य पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. तरुण मुलींना पाहिल्याशिवाय राहणे माझ्यासाठी आता शक्य नव्हते. मी पूनम आणि तिच्या प्रेमाला विसरून गेलो होतो. जेव्हा शांताबाईने अंजलीला माझ्यासमोर हजर केले आणि फक्त 1000 रुपयांच्या बदल्यात तिला संपूर्ण रात्र माझ्यासाठी देऊ केली, तेव्हा मी तिला आनंदाने माझ्या घरी आणले. मला वाटले की मी तिच्यासोबत दीर्घ आणि सुंदर आयुष्याचा आनंद लुटेल. पण काही वेळाने जेव्हा मी अंजलीला बेडवर झोपवलं आणि माझ्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचं डागलेलं अस्तित्व पाहून मला धक्काच बसला. मी विचार देखील करू शकत नाही की एका 17 वर्षाच्या मुलीसोबत एवढी क्रूरता केली जाऊ शकते. आता माझी नशा पूर्णपणे उतरली होती आणि मी विचारल्यावर अंजलीने सांगितलं की तिचे हे हाल दुसरे कोणी नाही तर तिच्या बापानेच केले आहे. ती एका गरीब कुटुंबातील मुलगी होती आणि तिचा बाप दारुडा होता आणि तिच्या आईवर अजिबात प्रेम करत नव्हता. सुरुवातीपासूनच त्यांच्या घरची परिस्थिती खूपच खराब होती. आईच्या आणि वडिलांचे भांडण जास्त वाढल्यावर तिची आई घर सोडून निघून गेली. पण अंजलीच्या निमित्ताने तिचा नवरा तिला घ्यायला येईल या विचाराने तिने अंजलीला सोबत घेतलं नाही. अंजलीची आई आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती आणि तिला वाटत होतं की तिचा नवरा देखील तिला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. पण अंजलीच्या बापाने आपल्या बायकोच्या गैरहजेरीचा फायदा घेत अंजलीला आपल्या दारूचा खर्च भागवण्यासाठी 2 लाख रुपयांमध्ये एका 45 वर्षाच्या माणसाला विकलं. अंजली निष्पाप आणि साधीसुधी होती. तिला समजतच नव्हतं की नेमकं तिच्यासोबत काय होत आहे. तो माणूस अंजलीला आपल्यासोबत घेऊन दुसऱ्या शहरात गेला आणि इथे येऊन त्याने सगळ्यात अगोदर अंजलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आणि त्यानंतर तिला देहविक्री अड्ड्यावर विकून टाकलं, जिथे तिचा पहिलाच ग्राहक क्रूर असल्याचे सिद्ध झाले होते. तिथे अंजलीने खूप आरडाओरडा केला, पण तिला वाचवायला कोणीच नव्हते आणि अवघ्या 1000 रुपयांच्या बदल्यात तोच क्रूर राक्षस तिला रात्रभर त्रास देत होता. अंजलीच्या शरीराचा एकही भाग असा नव्हता जिथे जखमांच्या खुणा नव्हत्या. जखमा इतक्या खोल होत्या की त्या पाहिल्यानंतर तिच्या किंकाळ्या जाणवणे कठीण होते. अंजली म्हणाली की त्या क्रूर व्यक्तीची शिकार झाल्यानंतर मला आराम मिळाला, कारण त्यानंतर माझं शरीर बघून कुणालाच ते विकत घेण्याची इच्छा नव्हती. तिला वेश्या व्यवसायाच्या हेतूने शांताबाईच्या हवेलीत नेण्यात आले, जेणेकरून तिचा वापर मुजरा मेळाव्यात करता येईल. पण जखमा इतक्या खोलवर होत्या की थोड्याशा कष्टाने अंजली थकून बेशुद्ध पडत होती. शांताबाई अंजलीच्या शरीराला कंटाळली होती, पण तिच्यापासून मिळणारा फायदा तिला वाया घालवायचा नव्हता, म्हणून तिने तिची किंमत फक्त 1000 रुपये ठेवली होती. शांताबाईला माहीत होते की मी एक सभ्य माणूस आहे जो राहुलमुळे त्यांच्या कोट्याचा भाग बनलो होतो आणि म्हणूनच त्यांनी मुद्दाम माझ्यासमोर अंजलीची ओळख करून दिली आणि तिचा सुंदर चेहरा पाहून मी तिच्या प्रेमात पडलो आणि 1000 रुपये ऐकून मी तिला लगेच माझ्या घरी आणले. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते आणि ती सांगत होती की जर तिची आई घर सोडून गेली नसती आणि वडिलांनी तिला आदर दिला असता, तिला तिच्या घरात आसरा दिला असता, तर कदाचित ती या क्रूरतेची शिकार झाली नसती. मी अंजलीला म्हणालो की जर तुला वाटत असेल तर मी शांताबाईच्या हवेलीतून तुझी कायमची सुटका करू शकतो आणि परत तुला तुझ्या आईजवळ पाठवू शकतो. पण माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली, माझं शरीर आता कुठल्याच लायक राहिलं नाही. एवढेच नाही तर मी आई देखील बनू शकत नाही. मग वळून परत जाण्याचा काय फायदा आहे? माझी आई तर अगोदरच मला माझ्या बापाच्या भरोशावर सोडून गेली होती. आता ती माझा स्वीकार कसा करेल? मला परत शांताबाईच्या हवेलीवर जायचं आहे. मी स्वतः तिला शांताबाईच्या हवेलीवर सोडून आलो, कारण तिला चांगलंच माहीत होतं की आता कुठलाही पुरुष तिच्या शरीराला आपल्या वासनेचा निशाणा बनवणार नाही. तिला सोडून मी सरळ पूनमच्या माहेरी पोहोचलो, जिथे तिने रडून रडून आपलं तोंड सुजवलं होतं. मला बघताच तिने आपलं तोंड फिरवलं आणि म्हणाली, आता कशाला आला आहेस? आपल्या घरात शांततेत राहा. मी प्रेमाने पूनमला आपल्या गळ्याशी लावलं आणि म्हणालो की यानंतर माझा सगळा वेळ तुझाच आहे. मला माहीत झालं होतं की एक स्त्री फक्त आपल्या घराच्या 4 भिंतीमध्ये सुरक्षित असते, अन्यथा निष्पाप महिलांना हिसकावून घेणाऱ्या अशा माणसांनी बाहेरचे जग भरलेले आहे. माझं आणि पूनमचं नातं खूप सुंदर होतं, पण मी वेळ न दिल्यामुळे आणि तिला लवकर राग येण्याच्या सवयीने आमच्या नात्याची सुंदरता संपली होती. मी पूनमला वचन दिले होते की आता मी तिला माझा सर्व वेळ देईन आणि तिच्याकडून वचन घेतले
की ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणार नाही, तर माझ्या चुका आणि उणिवांकडे दुर्लक्ष करेल. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या चुका सुधारण्यात आणि त्याच्या उणिवा स्वीकारण्यातच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. आज आमच्या लग्नाला वर्ष झाले आहे आणि मी पुनमसोबत चांगले आयुष्य जगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि कथा शेवटपर्यंत बघितली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकायला मिळतील. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.